नमस्कार मंडळी, नमस्कार. आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलमध्ये मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते. आजचा विषय घराघरातला अगदी ऐरणीवर असताना, की हातात मोबाईल असला की मुलांना बाकीचं काही सुचत नाही. अक्षरशः आपण सगळेजण हतबल झालेलो असतो. तर याच विषयावर आज काही आपण ठोस उपाय पाहूया. तुम्हाला जरी काही उपाय सुचले तर नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला हे उपाय उपयोगाचे वाटतात का ते सुद्धा ठरवा. पहिला उपाय, मोबाईल ठेवण्यासाठी एक ठरलेली जागा अशी ठरवूया. बऱ्याचदा काय होतं, मोबाईल हा मुलांच्या हातात किंवा खिशात असतो. तर त्यापेक्षा घरात एकच चार्जिंग प्लेस. अभ्यास, जेवण, बोलणं झालं की मोबाईल तिथंच ठेवायचा. हातात नाही घेऊन फिरायचं. यामुळं मुलांचं डोकं चालू राहतं. 3-4 दिवसात फरक जाणवतो. उपाय दुसरा, मोबाईल वेळ ठरवूनच द्यायचा, नाहीतर अजिबात नाही. हवं तेव्हा मोबाईल मिळणार नाही. दिवसाला ठरलेली वेळ, ती वेळ संपली की नो मोबाईल झोन. जसं आपलं चार्जिंग संपलं, रिचार्ज संपलं की फोन बंद होतो, रिचार्ज केल्याशिवाय चालू होत नाही. तसा मोबाईलचा दिवसभरातला ठरवून दिलेला टॉक टाईम, तेवढाच वेळ मोबाईल द्यायचा. आणि हो, आपण पालकांनी स्वतः आधी सुधारूया. हा उपाय पहिला, की पालकांनी सुद्धा मोबाईल चा वापर अगदी मर्यादित प्रमाणात करायचा. उपाय तिसरा, मोबाईल हा कमवायचा असतो. मोबाईल हक्क म्हणून मिळणार नाही, तर तो रिवॉर्ड म्हणून मिळेल. उदाहरणार्थ, अभ्यास पूर्ण केला तर 10 मिनिटं मोबाईल मिळेल. एखादं छोटंसं काम केलं तर 5 मिनिटं मोबाईल मिळेल. काम नाही, मोबाईल नाही. अभ्यास नाही, मोबाईल नाही. उपाय चौथा, आई-वडिलांनी आधी मोबाईल खाली ठेवावा. मुलं जे ऐकतात ते नाही, तर मुलं जे पाहतात ती करतात. जर पालक सतत मोबाईलमध्ये असतील, तर मुलांना ते नियम लावू शकत नाहीत. त्यामुळं आधी पालकांनी मोबाईल आपल्या हातातून काढून ठेवायचा. मुलांच्या हातातून थेट मोबाईल हिसकावून घेतला की भांडणं लागतात. मुलं रडारड करतात, दंगा करतात, हट्ट करतात. खरं त्याला अजिबात भुलायचं नाही. त्या मोबाईलसाठी रडणं, नाटकं करणं या गोष्टींना जर आपण बदलो तर मुलं ओळखतात, की आई-वडिलांच्या समोर जरा दंगा केला, की आपोआप आपल्याला मोबाईल मिळतो. उपाय पुढचा, जेव्हा पै-पाहुणे कुणी येतात, तेव्हा आवर्जून आपण मुलांनी आपल्याला त्रास देऊ नये, पाहुण्यांमध्ये डिस्टर्ब होऊ नये म्हणून मुलांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना एका कोपऱ्यात बसायला लावतो. दंगा करू नको म्हणून सांगतो. हा उपाय मुलांच्यासाठी अगदी रामबाण असतो. त्यामुळे मुलं पाहुणे यायचे म्हटलं, की आवर्जून आधी मोबाईलची तजवीज करून ठेवतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळंच आपलं मुलांवरचं आणि मुलांच्या हातातल्या मोबाईलचं नियंत्रण सुटतं. हे छोटे-छोटे उपाय जर आपण करून पाहिलेत, तर नक्कीच फरक पडेल. प्रश्न फक्त एवढाच आहे, की हे जे उपाय आहेत, हे आपण आपल्या घरची परिस्थिती पाहून आणि अगदी कॉन्सन्ट्रेटेड पद्धतीनं एक 8-10 दिवसच करावेत. हळू घराला वळण नक्कीच लागतं. तुमच्याही घरात, तुमच्याही हातून अशाच काही छोट्या-मोठ्या चुका होतात का? कमेंट करून नक्की कळवा. आणि हे उपाय तुम्हीही करून पहा आणि कसे वाटले मला कमेंट करून कळवा. भेटूया अशाच इंटरेस्टिंग अशा पॅरेंटिंग